हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण एक कॅप राऊंडची जी तुमची सिरीज आहे ती चालू केलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी तुमचे सगळ्यात जास्तीत जास्त जे डाऊट्स असतील ते क्लिअर करत आहे. तर तुमचे जितके पण मित्र इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपलं चॅनल शेअर करा, त्यांना खूप मदत होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जे कॅप राऊंडचे आता फॉर्म चालू झालेले आहेत, तर तुम्ही फॉर्म भरायच्या आधी हा व्हिडिओ नक्की बघायला पाहिजे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुलं कोणकोणत्या चुका करतात फॉर्म भरताना, त्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. ज्या चुका खूप मुलं त्यांच्या लिस्टमध्ये करतात किंवा कुठेतरी कॉलेज निवडताना किंवा फॉर्म फिल करताना तिथे करत असतात. तर या सगळ्याच चुका मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे, ज्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. तर फॉर्म भरायच्या आधी हा व्हिडिओ नक्कीच एकदा बघा आणि तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, त्यांना खूप मदत होईल. कारण 4 वर्षाचे जे तुमचं कॉलेज तुम्ही तिथे ठरवणार आहे ते कुठेतरी तिथे तुम्हाला रिग्रेट नाही झालं पाहिजे, म्हणून या ज्या चुका आहेत या चुका न करता तुम्हाला तिथे फॉर्म तुमचा फिल करायचा आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिले म्हणजेच हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचा आहे ज्यांना मदत होईल. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं म्हणजेच पहिली आणि दुसरी चूक म्हणजे तुमचे जे चॉईसेस असतात, तुम्ही जे लिस्ट बनवता त्याच्यामध्ये जे चॉईस तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करता किंवा कॉलेज सिलेक्शनमधील कोणकोणत्या चुका आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिली चूक म्हणजेच काय की खूप कमी चॉईसेस तुम्ही तिथे टाकत असता तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये. तुम्ही जी पण लिस्ट बनवली असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॉलेजेस टाका, जरी तुमचे पर्सेंटाईल कमी असो किंवा जास्त असो. तर त्याच्यामध्ये फक्त टॉपचे कॉलेजेस नाही टाकायचे तुम्हाला, तर तिथे 15 ते 20 किंवा याच्यापेक्षा जास्त तिथे 30पर्यंत तुम्ही तिथे टाकलेले बरे कॉलेजेस. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसं करायचं आहे की त्याच्यामध्ये अशा प्रकारे कॉलेजेस टाकायचे तुमचे पर्सेंटाईल असतील त्याच्यानुसार तिथे कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला एकदम प्रेफरन्स वाईज तिथे प्रायोरिटी वाईज बनवायची आहे. तर चॉईसेस म्हणजे काय की जास्त संधी तिथे जास्त सेफ्टी तुम्हाला मिळेल. जितके जास्त चान्सेस तुम्ही तिथे चॉईसेस तिथे टाकाल तुमच्या लिस्टमध्ये, तितकेच जास्त चान्सेस वाढेल की तुम्हाला तिथे कॉलेज अलॉट होईल. त्यानंतर दुसरी चूक कोणती करतात सगळ्यात जास्त मुलं, तर फक्त ड्रीम कॉलेजेस तिथे टाकणे. तर तुमच्या लिस्टमध्ये फक्त ड्रीम कॉलेज नका टाकू, टॉपचे कॉलेज नका भरू. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही कॉलेजेसची लिस्ट बनवा ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ड्रीम कॉलेज येईल तुमचे, त्यानंतर रिअलिस्टिक कॉलेज येईल जे तुमच्या पर्सेंटाईलच्या जवळ मॅच होतील, आणि त्यानंतर सेफ कॉलेजेस पण तुम्ही टाकायला पाहिजे जे तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा कमी असतील. जरी तुम्हाला आवडत नसतील तरी पण लिस्टमध्ये टाका, कारण तिथे कॉलेज सिलेक्ट झालं पाहिजे, सीट मिळली पाहिजे तुम्हाला, त्याच्यासाठी तिथे टाकायचं आहे आपल्याला ते. तर अशा प्रकारे सगळ्यात आधी तुमच्या पर्सेंटाईलच्या वरचे म्हणजे जे तुम्हाला पाहिजेल आहे ते आणि ड्रीम कॉलेज तुमचं. त्याच्यानंतर पर्सेंटाईलच्या मिड रेंजमधले जे पर्सेंटाईलला मॅच होतात तुमचे, तुम्हाला काय करायचं आहे मागचे कट ऑफ बघायचे आहेत आणि त्याच्यावरून लिस्ट बनवायची आहे प्रॉपर तुमच्या पर्सेंटाईलनुसार. तर याच्यावरती पण मी मागचे व्हिडिओज बनवलेले आहेत, तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता. तिथे जाऊन सगळे मी तुम्हाला गाईड केलेलं आहे, कशी बनवायची ही लिस्ट, कसं काय करायचं आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर सेफ कॉलेज नसतील तर तिथे सीट मिळण्याचा धोका पण वाढतो, म्हणून तुम्हाला सेफ कॉलेजेस पण टाकायचे आहेत. त्यानंतरच्या चुका म्हणजेच ब्रांच तुम्ही सिलेक्ट करता त्याच्याबद्दल आणि कट ऑफ नाही बघत त्याच्याबद्दल आहे. तर याच्यामध्ये काय होतं की सगळ्यात जास्त जे मुलं स्टुडंट जे चुका करतात त्याच्यामध्ये ब्रांच बघून कॉलेज स्किप करतात. म्हणजे कमी स्कोपची जर ब्रांच असेल तर ते कॉलेज तिथून लिस्टमधून काढलं जातं. अशा ज्या चुका असतात त्या चुका खूप सारे मुलं करत असतात. तर या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. फक्त CS, IT, AIDS, AIML किंवा CSE या ज्या ब्रांचेस आहेत याच्यामध्ये स्कोप चांगला आहे, पण ज्या दुसऱ्या ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्कोप मिळू शकते. त्याच्यामध्ये कॉलेज चांगलं मिळू शकतं तुम्हाला, जरी ब्रांच दुसरी असली. तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तिथे स्वतःला विचारायचं आहे की तुमच्या स्किल्स कशा आहेत, तुम्हाला तिथे इंटरेस्ट आहे का. तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडासा विचार करून तिथे तुम्हाला लिस्ट बनवायची आहे आणि त्याच्यामधून कॉलेजेसला प्रेफरन्स जास्त ठेवला पाहिजे माझ्या मते ब्रांचपेक्षा. तर तिथे कॉलेज तुमचं डिपेंड करतं की तिथं कॉलेज पण कसं असलं पाहिजे, त्याच्या प्लेसमेंट वगैरे ह्याच्यावरती पण तुम्ही रिसर्च केली पाहिजे. तर त्या कॉलेजचं बॅकग्राऊंड, रेप्युटेशन कशी आहे, त्याच्यानंतर कॅम्पस वगैरे, हायरिंग कशी आहे, तिथे तुम्हाला सगळी चौकशी करायला पाहिजे. तर अशा प्रकारे ब्रांचला पण तिथे महत्त्व दिलं पाहिजे की दुसऱ्या ज्या ब्रांचेस आहेत तुमच्या त्याच्यामध्ये पण तुम्ही जाऊ शकता, जसं की रोबोटिक्स वगैरे झालं, ENTC झालं. अशा पण चांगल्या चांगल्या ब्रांचेस आहेत ज्यांचा विचार तुम्ही करू शकता जर तुम्हाला चांगलं कॉलेज जर भेटत असेल तर.
त्यानंतरची चूक म्हणजेच काय, की प्रिव्हियस इयरचा जो कट ऑफ आहे ते न बघता तिथे तुम्ही लिस्ट बनवत असता. तर रँडम कोणतीही ऑर्डरमध्ये तुम्हाला लिस्ट तिथे बनवायची नाही आहे. तर प्रॉपर काय करायचं आहे, मागच्या इयरचा तुम्हाला कट ऑफ बघायचा आहे. त्याच्यामधून तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलच्या मॅचेसनुसार कॉलेजेस निवडायची आहेत आणि तुम्हाला तिथे लिस्ट बनवायची आहे. तर कट ऑफ पण महत्त्वाचा आहे मागच्या इयरचा. तर रँडम ऑर्डरमध्ये तुम्हाला कॉलेजेस टाकायचे नाही आहेत. तर प्रॉपर ऑर्डरमध्ये तिथे पर्सेंटाईलनुसार तुम्हाला तिथे बनवायची आहे तुमची लिस्ट. त्यानंतरची चूक म्हणजेच काय, की मुलं काय करतात, फॉर्म सबमिट करण्याच्या जेव्हा डेट येते तेव्हा काय करतात, घाईघाईत तिथे फॉर्म सबमिट करून देतात. तर अशी चूक तुम्हाला करायची नाही. घाईघाईत तुम्हाला तिथे कोणतंही काम करायचं नाही आहे. तर आता तुमच्याकडे 3 दिवस आहेत. तर 3 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉपर लिस्ट बनवायची आहे, प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे, ती ड्राफ्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर कॉलेज ऑर्डर आणि ब्रांच त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत ते एकदा दोनदा तिथे व्हेरीफाय करायचं आहे तुम्हाला. एक एक गोष्ट तिथे व्हेरीफाय करायची आहे. कोणकोणते कॉलेज तुम्ही टाकलेले आहे का, खालचं एखादं लो कॉलेज वरती तर नाही गेलेलं किंवा वरचं कॉलेज एखादं खाली तर नाही गेलेलं. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्हेरीफाय करून घ्यायची आहे आणि डेडलाईनच्या आधी तुम्हाला तिथे प्रॉपर फॉर्म तिथे सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे या ज्या चुका आहेत या तुम्हाला करायच्या नाही आहेत. त्यानंतर एकट्याने निर्णय घेणे ही पण खूप मोठी चूक आहे. काही स्टुडंट काय करतात, मी लिस्ट बनवली मग माझी लिस्ट खूप चांगली असेल अशा काय करतात, चुका करतात. तर असं नाही करायचं आहे तुम्हाला. तुम्ही जी लिस्ट बनवली आहे ती तुमच्या सिनियरला दाखवा किंवा पॅरेंट्ससोबत डिस्कस करा, की हे कॉलेज मी टाकणार आहे तर याच्याबद्दल ते पण तुम्हाला काही सांगतील. त्याच्यानंतर सीनियर स्टुडंट जे असतात त्यांना पण विचारा कॉलेजमध्ये. कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करून तिथे माहिती मिळवा. जसं की कॉलेजचे जे तुमचे मित्र असतील ते तुम्हाला खूप मदत करतील या टाईमला. तर त्यांच्यासोबत तुम्ही विचारू शकता किंवा मला कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही विचारू शकता. तर तुमचे जे पण डाऊट्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता. तर तुमचे जे 4 वर्षाचा प्रवास आहे तो याच्यावरती तुम्हाला डिपेंड आहे, की तुम्ही कोणतीही चूक नाही करायला पाहिजे फॉर्म भरायच्या आधी. कारण आता ज्या फर्स्ट राउंड असतं त्याच्यामध्ये जर चूक झाली तर दुसऱ्या राउंडमध्ये तुम्हाला लो कॉलेज पण तिथे घ्यायची शक्यता येऊ शकते. म्हणून तुम्हाला प्रॉपर विचार करून इथे या चुका टाळायच्या आहेत. तर लक्षात काय काय ठेवायचं आहे, जास्तीत जास्त चॉईसेस तुम्हाला तिथे टाकायचे आहेत तुमच्या लिस्टमध्ये. त्यानंतर या ऑर्डरमध्ये तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. ड्रीम, रिअलिस्टिक आणि सेफ कॉलेजेस टाकायचे आहेत. त्यानंतर ब्रांच पाहून कॉलेज रिजेक्ट करू नका. त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेजमध्ये प्लेसमेंट आहे का, त्यानंतर कॅम्पसचे रिव्ह्यूज बघा, त्याच्याबद्दल रिसर्च करा थोडी आणि त्याच्यानंतर रिजेक्ट करा कॉलेजला. त्यानंतर प्रिव्हियस इयरचा कट ऑफ तिथे कंपेअर करा तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रेफरन्स ऑर्डर लिहा तुम्ही आणि त्याच्यानंतर जे पण तुम्ही लिस्ट बनवाल त्याला 1 किंवा 2 वेळा व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर डेडलाईन म्हणजेच 30 जुलै ही डेडलाईन आहे. त्याच्या आधी तुम्ही काय करा, ऑप्शन फॉर्म तिथे सबमिट करा तुमचा. तर अशा प्रकारे या सगळ्या ज्या चुका आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या, ज्या सगळ्यात जास्त स्टुडंट करतात आणि त्यानंतर 4 वर्षासाठी तिथे रिग्रेट करतात. तर या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत. तर व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, कमेंट करा काही तुमच्या प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती इंजिनिअरिंगचं कंटेंट पण येतं तर ते तुम्हाला मदत होईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.